श्री संत देवअवतारी बाळू मामा प्रसन्न. वसुबारस म्हणजे काय? वसुबारस म्हणजे दिवाळीच्या सुरुवातीचा सण, जो अश्विन महिन्याच्या वद्य द्वादशीला साजरा केला जातो. वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे 12वा दिवस. या दिवशी गोवत्स द्वादशी असेही म्हणतात आणि घरोघरी गाय आणि वासरांची पूजा केली जाते, कारण हे घरात लक्ष्मी आणि समृद्धी येण्याचे प्रतीक मानले जातात. वसुबारस हा सण महाराष्ट्रातील दिवाळीचा सुरुवातीचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी संध्याकाळी गाई आणि तिच्या वासरांची पूजा केली जाते. घरात लक्ष्मीच्या आगमनाचा हा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गहू आणि मुगापासून बनलेले पदार्थ खात नाहीत आणि सायंकाळी गाय चरून झाल्यानंतर गायीसोबत तिच्या वासरांची पूजा गंध वगैरे लावून करतात. गायीच्या पुढील चरणात अर्घ अर्पण करतात. गायीला गोड पदार्थ नैवेद्य करावा, जसे की उडदाचे वडे, भात आणि गोडधोड पदार्थ खाऊ घालावेत. वसुबारस या दिवशीचे महत्व. गायीचे पूजन. वसुबारस या दिवशी गायीचे पूजन केले जाते, कारण गायी हे हिंदू धर्मात पवित्र श्रद्धास्थान मानले जाते आपले. धनोत्रयोच्या दिवशी सुरुवात. वसुबारस ही धनोत्रयोच्या दिवशीच्या सणाची सुरुवात आहे, जी दिवाळीचा भाग मानला जातो. दूध धेनूचे महत्ता. गायीला दूध धेनू म्हणूनच ओळखले जाते. तिच्या दुधाचे महत्व आणि उपयोगिता समानार्थ या दिवशी विशेष पूजा केली जाते. कृषक जीवनाचे नाते. या दिवशी शेतकरी आपली गाई आणि बैल याची पूजा करून त्यांना अधोरेखित करतात, नतमस्तक होतात. या दिवशी पूजा कशी केली जाते ते जाणून घेऊया. गाय व वासरांची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा केला जातो. ज्यांच्या घरी गाय व वासरे असतात ते या दिवशी खास पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करतात. घरातील सवस्त्र सुवासिनी स्त्रिया गायीच्या पायावर पाणी घालतात, नंतर हळद, कुंकू, फुले वाहतात, अक्षता अर्पित करतात. गायीच्या गळ्यात चार्याच्या फुलाची माळ घालतात. गाय व वासरांची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य, समृद्धी याची प्रार्थना करतात. निरांजनाने, दीपाने गायीला ओवाळणी केली जाते. नकेळीच्या पानावर पुरणपोळी आणि इतर पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. या दिवसापासून अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढण्याची परंपरा आहे. पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात. या दिवशी गहू व मूग खाल्ले जात नाही. उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खातात. आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य लागावे, आयुष्यात सुख समृद्धी नांदावी, आयुष्य सुखमय व्हावे, या हेतूने ही पूजा केली जाते. या दिवशी गाई आणि वासरांची पूजा केली जातेच, पण तुमच्या घरी गाई नसेल तर मूर्तीची पूजा करू शकता, करावीच. वसु म्हणजे धन आणि समृद्धी. गायीची पूजा केल्याने प्राप्त होते, जेणेकरून घरात लक्ष्मीचे आगमन होते. सायंकाळी रांगोळी न चुकता काढावी आणि गायीची पूजा करावीच. गायीला गोडधोड नैवेद्य करावाच, जेणेकरून उडदाचे वडे, भात, गोडधोड पदार्थ खाऊ घालावेत. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते, वाईट शक्ती निघून जाते. घरात न होणारी कामे सुरुवात होतात. वर्षाची सुरुवात जशी होते तशी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते.
भरभराटी होती, नोकरी व्यवसायात प्रगती होते, आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात, ते आजच्या दिवसापासून निघून जातात.